चला मुलांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत किंवा कोणत्याही स्पर्धे परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहा, पटीतील संख्यांची बेरीज. आता पटीतील संख्या म्हणजे काय? पाडा. पण पाडा 10 पर्यंत पाठ, त्याच्या पुढच्या संख्या आपल्याला काढाव्या लागतात. पहा, आता प्रश्न काय दिलाय? पहा, 3च्या पटीतील पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती? 3च्या पटीतील पहिली 12 संख्यांची बेरीज किती? आता 3च्या पटीतील म्हणल्यानंतर काय आला? 3चा पाडा आला. पहा, 3 10 30, नंतर 11वी आणि 12वी संख्या. मग काय करायचं? पहा, फार सोपी जोड्या लावायच्यात. पहा, जोडी पद्धत म्हणतात याला. काय म्हणतात? जोडी पद्धत. पहा, आता 3ची आणि शेवटच्या संख्येची, पहिल्या आणि शेवटच्या संख्येची जर बेरीज केली तर किती येते? 36 आणि 3 39 येते. परत दुसऱ्या संख्येची आणि खालून दुसऱ्या संख्येची बेरीज केली ती पण काय येते? 39. आता एकूण संख्या किती? आता 12. एकूण संख्या किती? आता 12. मग जोड्या किती तयार होतील? जोड्या किती तयार होतील? 6. मग फार सोपं आहे. पहा, जी बेरीज येते ती बेरीज घ्यायची. पहा, ही जी बेरीज आली ही बेरीज घ्यायची, त्याला गुणिले जोड्या करायचे. पहा, मग जोड्या आता तशा खूप मोठ्या संख्या दिल्या तर आपण जोड्या लावत बसणार नाहीयेत. पहा, मग एकूण संख्या किती येते? या 12. किती विचारलं? ती एकूण संख्या 12 आणि त्याला भागिले 2 करायचे. पहा, मग फार सोपं आहे. पहा, पहिल्या अंकाची आणि शेवटच्या अंकाची बेरीज गुणिले एकूण संख्या ज्या विचारल्यात त्याला भागिले 2. बेस आहे 12. आता 36चा 39चा आणि 6चा गुणाकार करायचा आहे. पहा, 6 9 54, हातचे आले 5, 6 त्रिक 18, 19 20 21 22 23. म्हणजे किती उत्तर आले आपलं? 234. आहे की नाही सोपं? याचं सूत्र काय आहे? पहा, पहिली संख्या अधिक दुसरी शेवटची संख्या, पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज, त्याला गुणिले काय करायचंय? एकूण संख्या भागिले 2. पण सूत्र लक्षात ठेवायचं नाही, जोड्या लावायचे. पहा, पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज, एकूण संख्या त्याला भागिले 2, आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तर येतं. कितीही मोठं विचारू द्या, कितीही मोठं विचारू द्या, तरी आपल्याला ह्या पद्धतीने चुटकीसारखी संख्यांची बेरीज काढता येते. आवडली का ट्रिक? ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा.